हे जे फेक अकाउंट दिसत आहेत ना तुम्हाला, एवढे पिल्लू पगाराच्या नावाने बनवलेले फेक अकाउंट, पूर्ण हे फेक अकाउंट जवळपास 500 ते 1000 आहे. आणि हे जेवढे पण लोक माझे फेक अकाउंट ओपन केली आणि मला ट्रॉल करतायत, त्याच्यावर मला घाणघाण कमेंट येत आहेत, मला बदनाम करतायत, तर मी सगळ्या फेक अकाउंटवाल्यांना एकच सांगणार आहे, जो तुम्ही सोशल मीडियावर माझ्या नावाने पैसा कमवताय ना फेक अकाउंट बनवून पिल्लू पगाराच्या, तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, माझ्या घरामध्ये साड्या पडलेल्या आहेत, प्रत्येकाने साड्या घेऊन जावा. माझ्या घरामध्ये बांगड्या पण खूप साऱ्या आहेत, बांगड्या घेऊन जावा, टिकल्या घेऊन जावा, हातात घाला, साडी घाला, बांगड्या घाला, डोक्याला एवढा मोठा टिळा लावा आणि रस्त्यावर आहे ना भीक मागा. ती तुमची खरी लायकी आहे, कारण तिथं तरी तुम्ही मेहनतीनं पैसा कमवताल टाळ्या वाजवून. इथं जे लोकांच्या आया बहिणीला मला बदनाम करून पैसे कमवताना, ते पाप तुम्ही ना नरकात जरी गेले तरी तुम्हाला फेडणार नाही ते पाप. इतकं पाप करताय तुम्ही. कशाला कुणाच्या एखाद्याच्या गरीबाच्या पोटावर कशाला लात मारताय? एखाद्याच्या आया बहिणीची इज्जत काढून तुम्हाला काय भेटणार आहे? काही कारण नसताना तुम्ही दुसऱ्यांच्या आया बहिणीची इज्जत काढता. तुमची तीच लायकी आहे, खरी लायकी तुमची तीच आहे की साडी घाला, बांगड्या घाला हातामध्ये, डोक्याला टिळा लावून बाहेर रस्त्यावर भीक मागा टाळ्या वाजवून. आणि इथून पुढे जे बोलणार आहेत ना ते माझे मिस्टर बोलणार आहेत. तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवा, काय फेक अकाउंटवाल्याने तुम्ही कधी सुखी राहणार नाही. तुमच्या घरामध्ये सदैव तुम्हाला खूप त्रास होणार आहे, जो तुम्ही आम्हाला देताय. तुमच्यामुळे आज एवढा प्रॉब्लेम चालू आहे ना. नमस्कार मंडळी, मी रामेश्वर पेटे पगार आहे, पिल्लू पगाराचे मिस्टर. ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल की माझी बायको माहिती आहे का काहीतरी कोणासोबत व्हिडिओ काढते, ते व्हिडिओ काढल्यानंतर तुम्हाला वाटतं की ती काहीतरी वाईट करत असेल, काही करत असेल. तुम्हाला तो व्हिडिओ दिसला त्या दिवशी कोणता कारचा तुम्ही बघितला, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं कमेंट केलं, घाण तिला कमेंट करत राहिला तुम्ही, आणि तुम्हाला असं वाटलं की तिचा नवरा पण तिला साथ देतोय काही गोष्टी घाण करण्यासाठी. जर तिला काही गोष्टी घाण करायच्या असत्या तर तिने सोशल मीडियावर या गोष्टी टाकल्या असत्या का? जर ती गोष्ट सोशल मीडियावर जाती, तिला कळतंय ना की आपल्या नवऱ्यापासून कोणत्या गोष्टी लपून ठेवायच्या, आपल्या सासू-सासऱ्यापासून कोणत्या गोष्टी लपून ठेवायच्या. ह्या गोष्टी जर तिला लपून ठेवायच्या असत्या तर तिने सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकला नसता. हा व्हिडिओ टाकला तिने कारण तिला वाटलं होतं की बाबा आपण आपल्या समजा एका कोणत्या मित्रासोबत व्हिडिओ काढतोय, त्या व्हिडिओमध्ये आपण समजा एक ड्रायव्हिंगसाठी बसलोय, ते गोष्टी केल्या, सगळं झालं, ते व्हिडिओ काढला तिने. पण त्या गोष्टीमध्ये तिचं काहीही त्याच्यामध्ये हे नव्हतं. पण तुम्ही त्या गोष्टीला माहिती आहे का दुसऱ्या पद्धतीने विचार केला. पण त्या गोष्टीचा मला माहिती आहे, माझ्या बायकोवर मला प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वास आहे, म्हणून मी तिला आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी करू दिल्या. आणि जर काही गोष्टी जर असत्या ना तर मी तिला गोष्टी करू दिल्या नसत्या. कोणत्याही नवऱ्याला वाटत नाही की आपली बायको कोणाला सोबत दुसरा नवरा काही ह्या गोष्टी करेल किंवा नाही करेल, ह्या गोष्टी वाटल्या पाहिजे. आणि मला काय म्हणायचं माहिती आहे तुम्हाला, तुम्ही ह्या ज्या गोष्टी करतायत ना की बाबा फेक अकाउंटवाले जे दाखवतात माझ्या बायकोला प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रॉल करतायत, तिला फेक अकाउंटमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तिला वाईट कमेंट टाकतात. पण मी तुम्हाला एकच सांगतो की तिच्याकडे कोणत्या गोष्टीमध्ये काही चुकी नाही आहे. ती असं करत असेल, व्हिडिओ करत असेल, जर तिला कोणत्या गोष्टी लपवायच्या असते ना तर तिने या गोष्टी सोशल मीडियावर टाकल्या नसतात. एक गोष्ट तुम्ही समजून घेऊ शकता, कोणाच्याही घरामध्ये असेल, जर समजा कोणत्या बाईला काही जर समजा लफडे करायचे किंवा काही करायचं असेल, ती बाई सोशल मीडियावर टाकू शकते का? करणार आहे का? एक मिनिट. आणि हा तुम्ही जे सारखं टाकता ना की लॉजिंगचे व्हिडिओ, माझे जे ऑर्केस्ट्राचे जिथं आम्हाला ऑर्डर केलं जातं ना, जिथे आमची बुकिंग असते, तर तिथे आम्हाला रूम करून थांबावं लागतं. त्याचे व्हिडिओ मी टाकते. असं तुम्ही चुकीच्याच गोष्टी का करतात की बाबा रूमवर थांबली म्हणजे लॉजलाच गेली, रूमवर थांबली म्हणजे लॉजलाच गेली. तुमच्या थोबाडाला थोडंसं तुम्हाला भान देता येत. तुमच्या घरामध्ये पण आई बहीण असं थोडंसं जपून बोलत जा. प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते. तुम्ही एवढं घाण कमेंट कसं काय करू शकता? सोशल मीडियावर एवढा घाण पोरी हाफ ड्रेससाठी घालून राहतात, त्यांना काय बोलणार नाही तुम्ही? मी व्यवस्थित आहे, माझे व्हिडिओ व्यवस्थित आहे, माझं अकाउंट व्यवस्थित आहे. पण तुमच्या फेक लोकांमुळे माझं अकाउंट बदनाम झालंय. फेक अकाउंटवाल्यांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये आया बहिणीला नाही, तुम्ही दुसऱ्यांच्या आया बहिणीचे नाव बदनाम करून फेक अकाउंटवाल्यांना पैसे कमवता आणि चुकीच्या गोष्टी करून आम्हाला त्रास देताय. हे त्रास ह्यांना पण होतोय, मला पण होतोय घरामध्ये. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या जीवावर पैसा कमवून, माझ्या फेक अकाउंटवर पैसा कमवून तुम्ही जे मला ट्रॉल करताय ना आज, हे चुकीचं आहे. त्रास आम्हाला होतोय, तुम्हाला नाही होते. प्लीज असं करू नका. तुम्ही माहिती आहे का, ठीक आहे ती इव्हेंटसाठी बाहेर जाणार, हे बघा तिचे फेक अकाउंट्स आहेत. ज्या फेक अकाउंट्सवर लोकांनी माहिती आहे का सगळे आत्तापर्यंत काय पैसे कमवले असतील मला माहीत नाही, त्यांनी कमवले असेल नसतील, पण त्यांना काय मिळतं काय माहीत नाही.
पण ते टाकतात. पण जर मी समजा उद्या जर सायबर क्राईममध्ये जर ह्या गोष्टी दिल्या फेक अकाउंट्सवाल्यांनी, की त्यांनी तिच्या नावावर समजा या गोष्टी फेक अकाउंट्स टाकतायत, की तुम्ही तुमचे अकाउंट बंद न करता तुम्ही कमेंट्स ऑफ करत नाही, कमेंट्स तुमचे ठेवतात त्याच्यामध्ये, पण कमेंट्स ठीक आहे घाण येतात, मान्य आहे की तिच्याकडे काही चुकी असतील, की तिने काही चुकीचं वागलं असेल, पण चुकीचं वागत नाही ती. चुकीचं काय करते माहिती का, फक्त की लॉ जॉईनिंगमध्ये व्हिडिओ समजा याच्यामध्ये, पण तिला त्या गोष्टीचं ज्ञान आहे पण तरी पण टाकते ती. का? तिला असं वाटतं की बाबा लोक मला दाद देतील सगळ्या गोष्टीमध्ये, किंवा मी असं करत नाही तरी पण तुम्ही सांगताय. जर समजा तिला करायचं असतं ना ह्या गोष्टी सोशल मीडिया कोणी टाकू शकतं का? तुम्ही सांगा. तुम्हाला तो स्वतःच्या मनावर विचार करा की आपण आपली बायको असो, बहीण असो, कुणी असो, ती जर समजा काही गोष्टी वाईट करत असेल तर सोशल मीडियावर लॉजमधले व्हिडिओ किंवा मग सोशल मीडियावर काही लॉज म्हणजे वाईट ह्याच गोष्टी तुम्हाला वाटतं का? लॉजिंग म्हणजे वाईट. जिथे माझे बुकिंग असतात त्या साईडला आम्हाला रूम करून थांबावं लागतं. आम्ही कुठे थांबणार? कुणाच्या घरी तर नाही राहू शकत आम्ही, मग त्या रूम करावं लागतात. त्याच्यासाठी आम्हाला हे व्हिडिओ मी असं सहज टाकते. तुम्ही लगेच तुमच्या मनात डोक्यामध्ये एकच वाईट विचार असतो की लॉजला गेली म्हणजे झालं सुरू. प्लीज तुम्हाला मला हे सांगायचं. हो, तुम्ही लोक म्हणतात की बायकोचा बैल आहे, बायकोचा गुलाम आहे. का तुम्ही तुमच्या आईचं ऐकता तेव्हा तुम्हाला लोक म्हणतात का आईचा गुलाम आहे, आईचा बैल आहे? ह्या सगळ्या गोष्टी नवऱ्यानं बायकोचं ऐकलं म्हणजे लगेच बायकोचा बैल झाला का तो? नवरा बायकोचं ऐकणार नाही तर घरामध्ये कुणाला सपोर्ट करत? मला ह्यांच्याशिवाय कुणी आहे का सपोर्ट करायला? ते माझं ऐकणार, मी त्यांचं ऐकणार, बरोबर? म्हणजे आईचं ऐकलं म्हणजे आईचा बैल होत नाही. बायकोचं ऐकलं म्हणजे बायकोचा बैल, बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकतो, बायकोच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. तुम्ही तुमच्या बायकोचं ऐकलं नाही, तुमची बायको बाहेर जाणार नाही का? मग तुम्हाला थोबड नाही का बोलायला? काही पण कमेंट करायच्या, घाण काही पण कमेंट करायच्या. फेक अकाउंटवाले तर एवढे माजलेत ना, एवढे मोठे मोठे स्टार आहेत, त्यांचे व्हिडिओ नाही, माझे फेक अकाउंट मरणाचे बनवले. माझे अकाउंट फेक अकाउंट जवळपास 500 ते 1000 अकाउंट आहेत आणि त्या प्रत्येक अकाउंटवर एवढ्या घाण घाण कमेंट आहेत ना, वैतागून गेले मी. ह्या लोकांना अजिबात लाजा वाटत नाही, अजिबात लाजा वाटत नाही. घरामध्ये यांना आई बहीण तर अजिबात नाहीये, म्हणून ते लोक ना उघड्यावर आहे ना नाचतात असे सरसकट त्यांच्या आया बहिणी घेऊन आणि दुसऱ्यांच्या आया बहिणीला बदनाम करायला बसलेले आहेत. आणि नवरा जर का बायकोचं ऐकत असेल तर तो बायकोचा बैल होत नाही. तो बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकतो कारण त्याला तिची साथ पाहिजे असती. त्यानं जर का माझं ऐकलं नाही, नवऱ्याने जर का बायकोचं ऐकलं नाही तर घरामध्ये भांडणं होणार, प्रॉब्लेम होणार. नवरा बायकोचं काय ऐकतो की त्याला त्याच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तिची साथ हवी असते. त्याच्यामुळे तो एका बाईची इज्जत करतो. ऐकतो म्हणजे काय असतं, एका बाईची इज्जत करणं, काय करणं ते फक्त तुम्ही समजून घ्या, बाकी नाही. आणि तुम्हाला माझं फक्त एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही या गोष्टी माहिती का प्लीज बंद करा. कारण हे जे फेक अकाउंट आहेत ना माझे, हे जे फेक अकाउंट आहेत ना तुम्ही बनवलेले, एवढे मरणाचे 1500 फेक अकाउंट आहेत, त्याच्यावर माझे व्हिडिओ गेलेले आहेत. हे घालती ते घालती का? मी फुल कपडे घालते, ठीक आहे. फुल कपडे घालून व्हिडिओ बनवले तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे, साडी घालून बनवले तरी प्रॉब्लेम आहे. कुठल्या गोष्टीला तुम्ही लोक नाव ठेवत नाही. अरे तुम्ही लोक एवढी घाण कमेंट करणारी लोक एवढी नालायक आहेत ना, एवढी नीच जातीची ना, तुम्ही घोड्यावर पण चालू देत नाही आणि खाली पण चालू देत नाही, ठीक आहे. घोड्यावर पण बसू देत नाही आणि पाय पण चालू देत नाही, अशी तुमची नीती आहे. तर मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला जर का एखादी बाई वाईट वाटत असेल ना, फॉलो नका करू, काही गरज नाही आहे. वाईट कमेंट पण करू नका, तुम्हाला काही अधिकार नाही, तुम्ही काय पैसा पण देत नाही, आमचं घर पुरवत नाही आहे, ठीक आहे. आणि चुकीच्या गोष्टी असताना आम्ही बघून घेतलं असतं आम्हाला काय करायचं आहे. कुठल्या नवऱ्याला वाटत नाही की आपली बाई वाईट आहे म्हणून. माझे मिस्टर माझ्यासोबत राहतात कंटिन्यू, कळलं ना. तुमच्या लोकांची जी नीती ना बघण्याची ती बंद करा पहिली गोष्ट तर. आणि फेक अकाउंटवाल्यांना जेवढे माझे फेक अकाउंट बनवले ना, तुमच्या जिंदगीवर की तुमच्या हातामध्ये तुम्ही बांगड्या घाला, बांगड्या. ही माझी बांगडी घ्या तुमच्या हातामध्ये घाला की तुमच्यात पैसे कमवण्याची हिंमत नाही. राम थांब 2 मिनिटं. तुमच्यात हिंमत नाही ना पैसे कमवण्याची. माझे फेक अकाउंट ओपन करून तुम्ही पैसे कमवण्यासाठी मला जे ट्रॉल करताय, मला बदनाम करताय ना, तुमच्या जिंदगीवर तुमच्या आया बहिणीने तुम्हाला पैदा का केलं मला हेच कळत नाही. का पैदा केलं तुमच्या आईने? की इतके नीच लोक आहेत तुम्ही की दुसऱ्यांच्या आया बहिणीची इज्जत पैशासाठी काढायला तुम्ही एवढी घाण, एवढी नीच उतरलेत तुम्ही लोक. आणि एवढा त्रास होतो तुमच्या ह्या